अरे जरांगे बालिश आहे हो, त्याला डोकं आहे का? बिनडोक माणूस येतो तो, काय बोलतोय? त्याचा मुख्यमंत्री त्याला फोन करतो आणि त्याच्या जरांगे आणि मुख्यमंत्र्याच्या मधातील दलाल असणारा शंभूराज देसाई रातोरात पोलीस प्रशासनाला फोन करतो बॅरिगेड्स काढा म्हणून. म्हणजे चलती कोणाची, सरकार कोणाचं आहे हे सर्व जनतेला माहीत असताना दिशाभूल करायची, कुठंतरी वाईट वक्त ओबीसी नेत्याविषयी बोलायचं. जरांगे बालिश माणसा, हे आता तू बंद कर. तू तुझ्या पद्धतीने आरक्षण माग. आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी हा आमचा लढा सुरू केला आहे. आमच्या नेत्याविषयी तू आता गलीच्या भाषेत बोलणं जरा बंद कर, कारण आज आमच्या इथं माता भगिनी आल्यात. आमच्या माता, आम्ही यापूर्वी सुद्धा सांगितलंय जरांगे तू शिव्या दिल्या आमच्या नेत्यांना, परंतु आमच्या 18 पगड जातीच्या जर शिव्या, आमच्या 18 पगड जातीतून शिव्यांचा उगम होतोय. जर 18 पगड जातीने जर शिव्या सुरू केल्या ना, तर ह्या जरांगेच नाही, शरद पवार साहेब असतील, एकनाथ शिंदे असतील आणि जेवढे ओबीसींच्या विरोधातील जातीवादी मराठी असतील, यांच्या अंगावर कपडे सुद्धा राहणार नाहीत आमच्या शिव्या जर सुरू झाल्या तर. मराठा ओबीसी वादच नाही. अरे भुजबळांचा जातीवाद करण्याचा कुठलाही संबंध येत नाही. भुजबळ साहेब हे देशाचे ओबीसीचे नेते आहेत. ते आजपर्यंत ओबीसींचं नेतृत्व करत आले आहेत. त्यांचं ते समूहाचं 400 पेक्षा जास्त जातीचं समूह करत आहेत. 400 पेक्षा जातीचं नेतृत्व करत आहेत आणि जरांगे एका जातीचं नेतृत्व करत आहे. मग जातीवादी कोण? 400 जातीचं नेतृत्व करणारा जातीवादी का एका जातीचं नेतृत्व करणारा जातीवादी? आणि आज तर या आजपर्यंत आपण यांना शाहू राजांचा वारसा म्हणत आलोत, हे सुद्धा आज जातीवादी असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले.